नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 12. अग्नीने जालिंदरनाथास त्यांच्या जन्माची सविस्तर कथा सांगितल्यानंतर तुझ्या मनात कोणता हेतू आहे तो तू निवेदन कर असे अग्नीचे भाषण ऐकून जालिंदरनाथ त्यांना म्हणाले की हे अग्निदेव, तुम्ही सर्व जाणत आहात, मी सांगितलेच पाहिजे असं काही नाही. तरी तुम्ही विचारत आहात म्हणून मी सांगतो. हा नरदेह प्राप्त झाला आहे, त्या अर्थी ह्याचे काहीतरी सार्थक होईल असे काहीतरी करा, नाहीतर जन्मास येऊन न येऊन सारखेच असं मात्र होऊ देऊ नको. माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे काहीतरी करा. असा जालंधरनाथांचा मानस बघून अग्निदेवांना परमानंद झाला व त्यांनी त्याची वाहवाह केली. मग हा जालंधरनाथ सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्निदेव त्यास घेऊन दत्तात्रयांकडे गेले. उभयंतांच्या मोठ्या आदर सत्कार भेटी झाल्या. नंतर दत्तात्रयांनी अग्निदेवाला विचारले, आज कोणता हेतू धरून तुम्ही येथे आला आहात व हा बरोबर दुसरा कोण आहे? तेव्हा अग्निदेवाने दत्तास वृत्तांत निवेदन केला की शंकराच्या देहातला काम मी जो जाळला होता तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता. मग बृहदव राजा यज्ञकुंडामध्ये या जालंधरनाथाच्या देहास निर्माण केले. यास आज तुमच्या पायावर घालतो. याचे तुम्ही संरक्षण करावे व यास अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीवी करावे. मग दत्तात्रयांनी सांगितले की मी तुझ्या पुत्रास तुझ्या हेतूप्रमाणे तयार करीन, परंतु ह्यास येथे 12 वर्षे पर्यंत ठेवले पाहिजे. हे ऐकून जालिंदरनाथांना दत्तात्रयांजवळ ठेवण्यास अग्नी कबूल झाले. शेवटी दत्तात्रयांनी जालिंदरनाथांना मांडीवर बसून त्यांच्या मनातील विकल्प घालविण्याचा प्रयत्न चालविला. वरदहस्त मस्तकावर ठेवताच त्यांच्या अज्ञानपणाचा भ्रम निरसन होऊन त्यांना ज्ञान प्राप्त झाले. नंतर अग्निदत्तास नमस्कार करून गुप्त झाले. मग जालिंदरनाथास बरोबर घेऊन दत्तात्रय नित्य फिरे. ते नित्य भगीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई व कोल्हापुरास भिक्षा मागून पांचाळेश्वरी भोजन करी. अशी 12 वर्षे दत्त समागमात काढून नाना प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येत जालिंदरनाथास निपुण झाले. तसाच ते सर्व वेद, शास्त्रे, पुराण, व्याकरण सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाले. अशा रीतीने परिपूर्ण झाल्यानंतर दत्तात्रयांनी दैवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालिंदरनाथास वर देण्यासाठी खाली उतरली. मग अग्नीने तेथे येऊन व जालिंदरनाथास वर देण्यासाठी खाली उतरले. मग अग्निदेव तेथे येऊन व जालिंदरनाथास सर्व विद्येत निपुण पाहून आपला आनंद प्रदर्शित केला. तेव्हा दत्तात्रयांनी अग्नीस सांगितले, आता हा सर्व विद्यांमध्ये निपुण झाला आहे. आता दैवते प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यास भेटून त्यांच्यापासून वर देवायचे आहे. हे ऐकून अग्नीने त्यास खांद्यावर बसून त्रिभुवनातील दैवते दाखविली. मग मच्छिंद्रनाथांनी ज्या दैवतास अनुकूल करून वर मागून घेतले होते त्याच दैवतांनी जालिंदरनाथास वर दिले. नंतर जालिंदरनाथांनी बद्रिकाश्रमात जाऊन तेथे 12 वर्ष तप केले व सर्व कसोटीस उतरल्यानंतर सर्व देवांनी माना डोलवल्या. नंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश आदी करून आलेले सर्व देव आपापल्या स्थानी संतोष पावून गेले. पुढे बद्रिकाश्रमी बद्रीनाथ म्हणजेच शंकरांनी अग्नीस व जालिंदरनाथांना आपल्या जवळ 3 रात्री ठेवून घेतले. त्यावेळी सत्यलोकात घडून आलेली विपरीत कथा शंकरांनी त्यास सांगितली. ती कथा अशी होती की ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही 12 वर्षांची झाली असता तिचे रूप
व अवयवांचा नीटनेटका पाहून ब्रह्मदेवा कामाने व्याकुळ झाले. तेव्हा तो अविचारास प्राप्त झाले. तो म्हणजेच ब्रह्मदेव त्यांच्या मागे लागला असता धावताना वीर्यपात झाला. तेव्हा वाऱ्याच्या नेटासरचा वीर्यबिंदू हिमालयाच्या वनात असलेल्या एका हत्तीच्या कानात पडला. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केला. या गोष्टीस युगेन युगे लोटली तरी सुद्धा तो हत्ती जिवंत होता. त्याच्या कानातून प्रबुद्ध नारायणाचा अवतार जन्म होईल, त्यास जालिंदरनाथाने आपला शिष्य करावा. कानापासून जन्म आहे म्हणून तो कानिफा असे त्याचे नाव पडेल, असे शंकराने सांगताच अग्नी म्हणाले, तुम्ही ही फारच चमत्कारिक गोष्ट सांगत आहात, पण तो हत्ती कोठे आहे ते दाखवून द्यावे. एरवी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलास एक पाठबळ आले. ह्याप्रमाणे अग्नीने म्हटल्यानंतर जालिंदरनाथ व अग्नी यास गजस्थान दाखवण्यासाठी भगवान शंकर हिमालयाच्या अरण्यात घेऊन गेले. तेथे एका पर्वतावर विशाळ हत्ती दिसला. तेव्हा शंकरांनी सांगितले की हा पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता मोठे रण माजवेल, तर यास आवळण्यासाठी कोणती युक्ती करावी. तेव्हा जालिंदरनाथांनी हिम्मत धरून म्हटले की महाराज, माझ्या मस्तकावर दत्तात्रयांनी आपला वरदहस्त ठेवला आहे. त्याचा चमत्कार आता आपण पाहाल. प्रळय काळचा काळही जेरीस येऊन उगीच बसेल, मग या हत्तीचा काय हिशोब आहे. असे म्हणून त्याने झोळीतून चिमटीभर भस्म घेतले आणि मोहिनी अस्त्राचा मंत्र म्हणून, स्पर्शास्त्र मंत्र म्हणून ते भस्म हत्तीवर टाकले. तेव्हा एवढा मोठा बलाढ्य गज पण अगदी नरम पडला. मग जालंधर त्यांच्या जवळ एकटाच कानिफनाथांस अनावयास गेला. तो अगदी जवळ जाऊन हत्तीला म्हणाला, तुझ्यासारखा धैर्यवान कोणीही नाही. तुझ्या कानात दिव्य रत्न निर्माण झाले आहे. आता हे समर्थ प्रबुद्ध नारायणा, तू हत्तीच्या कानात निर्माण झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा ठेवले. आता सत्वर बाहेर ये. जालिंदराचे वचन ऐकून कानिफा म्हणाला, हे महाराज गुणानिधे, स्थिर असावे. मग हत्तीच्या कानाच्या भोकाशी येऊन कानिफाने जालिंदरनाथास नमस्कार केला. त्यावेळी ती 16 वर्षांची महातेजस्वी मूर्ती जालिंदरनाथाने हातात घेऊन कानातून खाली जमिनीवर घेतली. मग त्यास खांद्यावर बसवून शंकरापाशी नेले व खाली उतरवून शंकरास व अग्नीस नमस्कार करावयास सांगितले. हे ऐकून कानिफाने त्यास व जालिंदरनाथांसही नमस्कार केला. तेव्हा कानिफनाथ शंकराने प्रेमाने मांडीवर बसविले. पुढे त्यास अनुग्रह देण्याकरता जालिंदरनाथाने शंकरास विनंती केली. अनुग्रह झाल्या वाचून अज्ञानपणाचा मूड व्हावयाचा नाही असे मनात आणून शंकराने सुचवल्याप्रमाणे गुरुचे स्मरण करून जालिंदरनाथांनी कानिफाच्या मस्तकावर हात ठेवून कानात मंत्राचा उपदेश केला. तेने करून त्यांचे अज्ञान तात्काळ नाहीसे झाले. मग चौघेजण बद्रिकाश्रमास गेले. तेव्हा दत्तात्रयांनी जे काही दिले ते कानिफास द्यावे असे जालिंदरनाथ सांगून अग्निदेव गुप्त झाले. तेथे शंकराने 6 महिने त्यांना भेटत होते. 6 महिन्यात कानिफनाथ सर्व विद्यांमध्ये निपुण झाले. पण संजीवनी, वाताकर्षण ही 2 अस्त्रे मात्र जालिंदरनाथांनी त्यांना सांगितली नव्हती. कानिफनाथास अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून शंकरांनी जालिंदरनाथास सांगितले. मग जालिंदरनाथांनी हात जोडून प्रार्थना केली की कानिफनाथ सकल विद्येमध्ये निपुण झाला, त्यास वर द्यावेत. हे ऐकून सर्व दैवते म्हणाली, तुला आम्ही वर प्रदान दिले कारण दत्तात्रयांनी तुला विद्या शिकवली व अग्नीचीही मीड पडली. यास्तव शब्द मोडवेना म्हणून तुला वर प्रदान मिळाले. परंतु असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाही. यापुढे तुमचे असंख्य शिष्य होतील, तेवढ्यांना कुठपर्यंत वर देत बसावे. याप्रमाणे बोलून देव विमानात बसून जाऊ लागले. त्या योग्याने जालिंदरनाथास अतिशय क्रोध आला. ते म्हणाले, माझा अनादर करून तुम्ही आपापल्या स्थानी चाललेत, परंतु माझा प्रताप कसा आहे ते तुम्ही अजूनही पाहिलेला नाही. आता तुम्हास चमत्कार दाखवतो. असे म्हणून त्यांनी वातास्त्र योजना केली.
तेव्हा प्रचंड वारा सुटून विमाने भलतीकडेच जाऊ लागली. मग त्या दैवतांनी आपली शस्त्रे सोडली. तितक्या तितक्या सर्वांचे जालिंदरनाथांनी निवारण केले. हरिहर दुरून चमत्कार पाहत होते. जालिंदरनाथांपुढे अस्त्रांचे काही चालत नाही असे पाहून शस्त्र घेऊन खाली उतरण्याचा दैवतांनी निश्चय केला. त्यात प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा घाट घातला. शस्त्रे घेऊन ते सर्व महीवर उतरले. त्या समयी जालिंदरनाथांनी कामिनी अस्त्र सोडले. तेव्हा सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या. नंतर त्याने कामास्त्राची प्रेरणा केली. जेणेकरून देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्यांच्यावर स्त्रिया आपले नेत्रकटक्ष बाण सोडत होत्या. त्यापुढे पळत देव त्यांची विनवणी करत पाठीमागून जात होते. असे करीत त्या बुरीच्या वनात शिरल्या. त्या स्त्रिया झाडावर चढल्या तेव्हा देवही चढले. इतक्यात स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते प्रगट होऊन गेले. तेव्हा देवांचे पाय झाडाला चिटकले. कित्येकांची डोकी खाली व पाय वर अशी दशा होऊन ते लंबू लागले. तेव्हा हरिहर दिसू लागले व आज भरी गंमत पाहायला मिळाली असे ते बोलू लागले. इतक्यात स्त्रियांची सर्व वस्त्रे सोडून त्यास नग्न केले व जालिंदरनाथापाशी त्या वस्त्रांचा मोठा ढीग केला. मग जालिंदरनाथांनी कानिफास इशाऱ्याने सर्व देव उघडे जाणविले. यावरून तो ज्यास त्यास वस्त्र नेसवू लागला. आपली अशी दुर्दशा झाल्यामुळे देवांना पश्चाताप होऊन अतिशय दुःख झाले. त्यावर कानिफनाथ म्हणाले, मी गुरुच्या नकळत तुम्हाला वस्त्रे नेसवित आहे, परंतु ही गोष्ट गुरूंना सांगू नका. तो दर एक देवास वस्त्र नेऊन त्यांना पाया पडे. याप्रमाणे कानिफाची नम्र भक्ती पाहून देव समाधान पावले व त्यांनी प्रसन्न चित्ताने त्यास वर दिले. अस्त्रात आम्ही सर्व प्रकार अनुकूल असल्याचे कबूल केले. मग जालिंदरनाथांनी विभक्त अस्त्र सोडले. तेव्हा सर्व दैवते झाडास चिटकले. तेथून ते मुक्त झाले व अस्त्रभूषणे सावरून जालिंदरनाथांना जवळ गेले. त्यास त्यांनी नमस्कार केला व अस्त्रामध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिफनाथांना वर दिल्याबद्दल कळविले. तेव्हा जालिंदरनाथांनी सर्वांस सांगितले, पुढे मी साबरी कवित्व करणार आहे. त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहाय्य व्हावे. त्यास त्यांनी रुका देऊन वचन दिले व ते सर्व आपापल्या स्थानी गेले. नंतर हरिहर, जालिंदरनाथ व कानिफनाथ 3 दिवस बद्रिकाश्रमात राहिले. ओम शिव गोरक्ष.